त्या सगळ्या, कारण त्याच्यामध्ये आपण कुठलाही भेदभाव ठेवला ना, सगळ्या मुलींना 50% फी माफी देत होतो. आता त्या सगळ्या मुलींना 50च्या ऐवजी 100% फी माफी आपण त्या ठिकाणी देतो. कुठली कॅटेगरी नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याची उत्तरं नंतरच्या कुठल्या तरी चर्चेत येतील. काही कोणाला जर या ठिकाणी रायटिंगमध्ये देता आली तर ती देखील देण्याचा प्रयत्न आपण करू. पण शेवटी मी एवढंच सांगेन की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, अवगुणांची हाती आहे अवघीच फजिती, नाही पत्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड, विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव. याचा अर्थ काय आहे? अवगुणी माणसांची नेहमीच फजिती होते. भांडे चांगले आहे की नाही यापेक्षा त्यातला रस पिण्यायोग्य आहे की नाही हे आधी बघायचं असतं. आणि विष तांब्याच्या किंवा सोन्याच्या वाटीतही भरलं तरी देखील त्याचं सेवन हे अयोग्यच असतं. आणि म्हणूनच शुद्ध भावाने काम करण्याचा जो संदेश या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी दिलेला आहे, या जनादेशानंतर तशाच शुद्ध भावाने काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं की धूल चेहरे पर थी और आईना पोछते रहे. आताही तुम्हाला एवढं चांगलं सांगितल्यानंतर तुम्हाला आमच्यातच दिसतंय, चेहरा पुसा. पण अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने सांगतो की नक्कीच काही उणिवा असतील तर आपण सुचवल्या पाहिजेत. चांगल्या सूचना मी पहिल्या दिवशी सांगितलं की विरोधी पक्षाचं मूल्यमापन हे संख्येच्या आधारावर आम्ही करणार नाही, तर ते ज्या सूचना योग्य असतील त्या सूचनांचा अंतर्भाव हा आमच्या राज्य कारभारामध्ये आम्ही निश्चितपणे करू. पण पूर्वग्रह दूषित किंवा केवळ सनसनाटी निर्माण करण्याकरता जर काही या ठिकाणी विषय झाले तर त्याला तसं उत्तर देण्याची देखील क्षमता ही निश्चितपणे आमच्यामध्ये आहे. संवाद तर ठेवायचाच आहे, संवादाशिवाय पर्यायच नाही. पण संवाद हा दोन्हीकडनं व्हायचा असतो, एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळे आपण दोन्ही हातांनी टाळी वाजवूया, संवाद देखील स्थापित करूया. आणि आपला महाराष्ट्र जो इतर कुठल्याही राज्याच्या पुढे आहे, सेकंड टू नन असा जो आपला महाराष्ट्र आहे, हा अधिक उत्तम करण्याकरता आपण सगळे प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा राज्य